नमस्कार मंडळी. आज आपण एका खूपच महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत, लिथियम बॅटरी. आपल्या रोजच्या आयुष्यातली ही बॅटरी नक्की आहे तरी काय, ती कशी काम करते, तिचे प्रकार कोणते, हे सगळं आज आपण एकदम सोप्या भाषेत अगदी सुरुवातीपासून समजून घेणार आहोत. आपण रोज मोबाईल वापरतो, पण कधी विचार केला आहे का की एकदा चार्ज केलेला आपला फोन पूर्ण दिवसभर कसा काय चालू राहतो? किंवा हल्ली ज्या इलेक्ट्रिक गाड्या दिसतात त्या पेट्रोलशिवाय मैलोनमैल कशा धावतात? त्यांना ही शक्ती कुठून मिळते? तर मंडळी, या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे, लिथियम बॅटरी. पण ही बॅटरी इतकी शक्तिशाली का असते? आणि हो, कधीकधी आपण बातम्यांमध्ये ऐकतो की बॅटरीचा स्फोट झाला. मग यात नक्की काय धोके आहेत? चला, आज आपण या सगळ्या रहस्यांवरचा पडदा उचलणार आहोत. तर आजच्या आपल्या चर्चेचा रोडमॅप कसा असेल ते बघूया. सगळ्यात आधी आपण लिथियम बॅटरीची ओळख करून घेऊ. मग ती आतून नक्की काम कशी करते ते समजून घेऊ. त्यानंतर तिच्या वेगवेगळ्या प्रकारांना भेटू. त्यातल्या LFP बॅटरीची खास ओळख करून घेऊ. ती कुठे कुठे वापरली जाते ते पाहू. आणि शेवटी या सगळ्या बॅटरींची एक तुलना करू. चला तर मग सुरू करूया. आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात आपण हे समजून घेऊ की या लिथियम बॅटरीला पोर्टेबल पॉवरचा राजा असं का म्हणतात. अशी काय खासियत आहे हिच्यामध्ये? बघा, लिथियम बॅटरीची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे तिचं वजन खूप कमी असतं, पण ती स्वतःमध्ये प्रचंड ऊर्जा साठवून ठेवू शकते. हिचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे प्रायमरी, जी आपण एकदाच वापरू शकतो, जसे की आपल्या रिमोटमधले सेल. आणि दुसरा जास्त महत्त्वाचा प्रकार म्हणजे सेकंडरी, म्हणजेच लिथियम आयन बॅटरी, जी आपण मोबाईलप्रमाणे हजारो वेळा चार्ज करू शकतो. कमी जागेत जास्त ऊर्जा साठवण्याच्या या क्षमतेमुळेच ती इतकी लोकप्रिय आहे. पण एक गोष्ट आहे, म्हणतात ना, मोठ्या शक्तीसोबत मोठी जबाबदारी येते. तसंच या शक्तिशाली बॅटरीसोबत काही धोकेसुद्धा येतात. त्यामुळे आता आपण सुरक्षितेच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. शुद्ध लिथियम हा एक असा धातू आहे जो खूप क्रियाशील असतो. तो पाणी किंवा हवेतल्या साध्या ओलाव्याच्या संपर्कात आला तरी पेट घेऊ शकतो. त्यामुळे जर बॅटरीला चुकीच्या पद्धतीने हाताळलं गेलं, म्हणजे तिला गरजेपेक्षा जास्त चार्ज केलं किंवा ती कुठे आपटली, तर तिच्या आत वायू तयार होऊन ती फुगते. आणि जर हे नियंत्रणाबाहेर गेलं तर आग लागण्याचा किंवा स्फोट होण्याचा धोका निर्माण होतो. हे धोके तर आपण पाहिले, पण ही बॅटरी आतून नक्की काम करते कशी? चला, आता आपण जणू काही एका इंजिन रूममध्ये जाऊया आणि तिची कार्यपद्धती समजून घेऊया. बघा, प्रत्येक लिथियम आयन बॅटरीमध्ये हे 4 मुख्य भाग असतात. पहिला आहे ॲनोड, म्हणजेच बॅटरीची निगेटिव्ह बाजू. दुसरा आहे कॅथोड, म्हणजेच पॉझिटिव्ह बाजू. तिसरा भाग आहे इलेक्ट्रोलाइट. हा एक प्रकारचा द्रव असतो जो लिथियम आयनांसाठी रस्त्याचं काम करतो. आणि चौथा, सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सेपरेटर. हा एक पातळ पडदा असतो जो ॲनोड आणि कॅथोडला एकमेकांना चिकटू देत नाही. जणू काही तो त्यांच्यातला सुरक्षा रक्षकच आहे. जेव्हा आपण आपला फोन चार्जिंगला लावतो तेव्हा काय होतं माहितीये? हे जे लिथियमचे आयन आहेत ना, म्हणजे ऊर्जेचे छोटे छोटे कण, ते कॅथोडकडून म्हणजे पॉझिटिव्ह बाजूकडून निघतात. ते मधल्या सेपरेटरमधून प्रवास करत ॲनोडकडे म्हणजे निगेटिव्ह बाजूला जाऊन जमा होतात. अशा प्रकारे बॅटरीमध्ये ऊर्जा साठवली जाते. आणि मग जेव्हा आपण फोन वापरतो तेव्हा ही प्रक्रिया बरोबर उलटी होते. ॲनोडमध्ये साठवलेले आयन परत आपल्या घरी म्हणजे कॅथोडकडे यायला निघतात. आणि त्यांचा हा जो प्रवास आहे, याच प्रवाहातून वीज तयार होते आणि आपलं उपकरण चालतं. चार्जिंग आणि डिस्चार्जिंगची ही क्रिया सतत चालू राहते. हे समजायला खूप सोपं आहे. कल्पना करा की ही एक वाहतूक व्यवस्था आहे. चार्जिंग म्हणजे सर्व आयन नावाच्या गाड्या एका दिशेने जाऊन ॲनोड नावाच्या पार्किंगमध्ये जमा होतात. आणि डिस्चार्जिंग म्हणजे त्या सर्व गाड्या पार्किंगमधून बाहेर पडून आपापल्या कामाला म्हणजे उपकरण चालवायला परत येतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, लिथियम आयन बॅटरी म्हटलं की सगळ्याच सारख्या नसतात. हे एक मोठं कुटुंब आहे आणि या कुटुंबात वेगवेगळे सदस्य आहेत. प्रत्येकाचे गुण आणि अवगुण वेगळे आहेत. उदाहरणार्थ LCO बॅटरी ही खूप पॉवरफुल आहे, म्हणून आपल्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये वापरतात. पण हिच्यात थोडा धोका जास्त असतो आणि ही महागही असते. या उलट LMO बॅटरी बघा, ही जरा कमी खर्चिक आणि जास्त सुरक्षित आहे. तिचा वापर ड्रिल मशीनसारख्या पॉवर टूल्समध्ये होतो. आता भेटूया आणखी 2 महत्त्वाच्या सदस्यांना. एक आहे NMC. हा जणू एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. यात पॉवर पण चांगली आहे आणि क्षमता पण चांगली. त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांसाठी ही लोकप्रिय आहे. आणि दुसरा आहे LFP. हा या कुटुंबातला सगळ्यात सुरक्षित आणि विश्वासू सदस्य आहे. तिचं आयुष्य खूप जास्त असतं. चला, आता आपण या LFP बॅटरीबद्दल जरा जास्त जाणून घेऊया.
तिला संघातला सर्वात सुरक्षित खेळाडू असं का म्हणतात आणि ती इतकी खास का आहे ते पाहूया. ही गोष्ट आहे 1996 सालची. शास्त्रज्ञांना फॉस्फेट नावाचा एक पदार्थ सापडला, जो कॅथोड म्हणून वापरल्यावर खूप स्थिर राहतो. याची खासियत अशी आहे की याची रचना इतकी मजबूत आहे की बॅटरी खूप गरम झाली तरी ती ऑक्सिजन बाहेर सोडत नाही. आणि आपल्याला माहीत आहे की ऑक्सिजनशिवाय आग लागू शकत नाही. यामुळेच LFP बॅटरीचा जन्म झाला, जी आजची सर्वात सुरक्षित बॅटरी मानली जाते. आता LFPला समजून घेण्यासाठी काही महत्त्वाचे शब्द शिकूया. पहिला शब्द आहे 1C डिस्चार्ज रेट. घाबरू नका, हे खूप सोपं आहे. याचा सरळ अर्थ म्हणजे बॅटरी एका तासात पूर्णपणे खाली होण्यासाठी किती करंट देऊ शकते तो वेग. हा तिचा नॉर्मल सुरक्षित वेग असतो. उदाहरण म्हणून बघूया. समजा आपल्याकडे एक 4000 mAh ची बॅटरी आहे. तिचा 1C रेट म्हणजे ती एका तासासाठी सतत 4 अँपिअर करंट आरामात देऊ शकते. हा झाला तिचा सामान्य वेग. पुढचा शब्द आहे पल्स. 40A पल्स 2 सेकंड म्हणजे काय? तर ही बॅटरी अचानक फक्त 2 सेकंदांसाठी 40 अँपिअर इतका मोठा करंटचा झटका देऊ शकते. हा एक छोटा पण खूप शक्तिशाली करंट असतो. मग या झटक्याची किंवा पल्सची गरज कुठे पडते? विचार करा, जेव्हा इलेक्ट्रिक गाडी अचानक वेग घेते किंवा ड्रिल मशीन एखाद्या कठीण वस्तूत स्क्रू घालते, तेव्हा त्या एका क्षणासाठी खूप जास्त ताकद लागते. ती ताकद या पल्समधून येते. आणि तिसरा महत्त्वाचा शब्द आहे कट ऑफ व्होल्टेज. ही बॅटरीची लक्ष्मण रेषा आहे असं समजा. या व्होल्टेजच्या खाली बॅटरीला जाऊ दिलं जात नाही, तिच्या स्वतःच्या संरक्षणासाठी. कारण जर बॅटरी या रेषेच्या खाली गेली, म्हणजे 2.0 व्होल्टच्या खाली, तर खरा धोका सुरू होतो. आतलं तांबं विरघळायला लागतं आणि मग पुढच्या वेळी चार्जिंग करताना शॉर्ट सर्किट होऊन बॅटरी कायमची खराब होऊ शकते किंवा आगही लागू शकते. म्हणून कट ऑफ व्होल्टेज खूप महत्त्वाचं आहे. LFP बॅटरीचं एक खूप मस्त वैशिष्ट्य आहे. तिची तुलना आपण सोड्याच्या बाटलीशी करू शकतो. बघा, बाटलीतून सोडा शेवटपर्यंत जवळजवळ एकाच प्रेशरने येतो आणि मग अचानक बंद होतो. LFP बॅटरीचं पण तसंच आहे. ती शेवटपर्यंत सारखीच पॉवर देते. बाकीच्या बॅटरी कशा हळूहळू वीक होतात तशी ही होत नाही. बरं, इतकं सगळं तांत्रिक ज्ञान आपण मिळवलं, पण या बॅटरी खऱ्या आयुष्यात कुठे आणि कशा वापरल्या जातात? आपल्या खिशातल्या फोनपासून ते मोठ्या पॉवर ग्रिडपर्यंत यांचा वापर सर्वत्र आहे. सुरुवात करूया पोर्टेबल उपकरणांपासून, म्हणजे अशी उपकरणं जी आपण सोबत घेऊन फिरू शकतो, जसे की पॉवर टूल्स आणि इलेक्ट्रिक गाड्या. पॉवर ड्रिलला काम करताना अचानक जास्त ताकदीची गरज लागते, जी पल्समुळे मिळते. इलेक्ट्रिक स्कूटरला वेग पकडण्यासाठी पल्स लागतो आणि एका चार्जमध्ये जास्त अंतर कापण्यासाठी 1C दरासारखा टिकाऊपणा लागतो. तर हॉस्पिटलमधल्या वैद्यकीय उपकरणांमध्ये रुग्णांचा जीव अवलंबून असल्याने स्थिर आणि विश्वासार्ह वीजपुरवठा अत्यंत गरजेचा असतो. आता बोलूया स्थिर उपकरणांबद्दल, म्हणजे जी एका जागी बसवलेली असतात, जसं की जेव्हा लाईट जाते किंवा रात्रीच्या वेळी घरात ऊर्जा पुरवण्यासाठी यांचा वापर होतो. उदाहरणार्थ, घरामध्ये सोलर पॅनलसोबत लावलेल्या बॅटरीला रात्रीच्या वेळी AC फ्रीज चालू होताना लागणारा जास्त करंट हाताळावा लागतो. त्याचबरोबर मोठ्या कंपन्यांच्या डेटा सेंटरमध्ये लाईट गेल्यावर एका क्षणात संपूर्ण सिस्टमचा भार उचलण्यासाठी प्रचंड पल्स क्षमतेची गरज असते, जी LFP बॅटरी पुरवते. चला, आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आपण पाहिलेल्या मुख्य बॅटरी प्रकारांची एक फायनल तुलना करूया, म्हणजे कोणत्या कामासाठी कोणती बॅटरी योग्य आहे हे आपल्याला चटकन कळेल. या टेबलकडे बघा, आपल्याला एकदम स्पष्ट चित्र दिसेल. सगळ्यात वर आहे LFP. सुरक्षितेमध्ये बघा, तिला पूर्ण 5 स्टार आहेत, पण तिची ऊर्जा घनता मध्यम आहे, त्यामुळे ती इलेक्ट्रिक गाड्या आणि सोलरसाठी सर्वोत्तम आहे. त्यानंतर NMC. सुरक्षितता 3 स्टार, पण ऊर्जा घनता जास्त. आणि शेवटी LCO. ऊर्जा घनता सगळ्यात जास्त, पण सुरक्षितता फक्त 2 स्टार. म्हणूनच ती मोबाईलसारख्या छोट्या उपकरणांमध्ये वापरली जाते. चला तर मग आज आपण काय काय शिकलो ते थोडक्यात पाहूया. आपण पाहिलं की लिथियम आयन बॅटरी आयनांच्या देवाणघेवाणीवर चालते. LCO, NMC आणि LFP यांसारख्या वेगवेगळ्या बॅटरी ऊर्जा, सुरक्षितता आणि किमतीनुसार निवडल्या जातात. ज्या ठिकाणी सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे, तिथे LFP हा सर्वोत्तम पर्याय आहे. आणि हो, 1C, पल्स आणि कट ऑफ यांसारख्या गोष्टी समजल्यास आपण बॅटरीचा योग्य आणि सुरक्षित वापर करू शकतो. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. संपूर्ण जग आता इलेक्ट्रिक ऊर्जेकडे वळत आहे. अशा परिस्थितीत भविष्यात येणाऱ्या बॅटरी टेक्नॉलॉजीला एका बाजूला जास्त पॉवरची गरज आणि दुसऱ्या बाजूला सुरक्षिततेची अट, या दोन्हीमध्ये ताळमेळ कसा साधावा लागेल, यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.